विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीत 2 लोक मला भेटले। त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता। आता पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी असाच एक खळबळजनक दावा केलाय। गुजरातमधून एका व्यक्तीने ऑफर दिली होती की 5 कोटी रुपये द्या, 1.5 लाख मतं ईव्हीएम मशीनमध्ये सेट करून देतो। एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे चव्हाण यांच्या दाव्याने आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। नेमका काय आहे विषय? संजय चव्हाण कोण आहेत? का केला त्यांनी हा दावा? हेच सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संजय चव्हाण हे सटाणा येथील शरद पवार पक्षाचे माजी आमदार आहेत। चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार दीपिका चव्हाण विधानसभेच्या उमेदवार होत्या। त्या बागलाण विधानसभा मतदारसंघातून उभ्या होत्या, तो नाशिक जिल्ह्यात येतो। या मतदारसंघात भाजपचे आमदार दिलीप बोरसे निवडून आले आहेत। या दोन्ही उमेदवारात निवडणुकीत मोठी चुरस होती। बागलाण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान गुजरातमधील एका व्यक्तीने तब्बल 5 ते 8 कोटी रुपयांच्या मोबदल्यात 50,000 ते 1.5 लाख मतं सेट करून देतो आणि उमेदवार दीपिका चव्हाण यांचा विजय सुनिश्चित करतो असा प्रस्ताव मिळाला होता, असा दावा संजय चव्हाण यांनी केलाय। याविषयी बोलताना माजी आमदार चव्हाण म्हणाले की बागलाण विधानसभा निवडणूक काळात गुजरात येथील भुजमध्ये आयटी क्षेत्रात स्वतःला तज्ञ म्हणवणाऱ्या नारायणदास पटेल यांनी आमच्याशी संपर्क साधला। आम्ही तुमचा उमेदवार दीपिका चव्हाण यांना विजयी करून देऊ, त्यासाठी तुम्ही 5 कोटी रुपये द्या, अशी त्याची थेट ऑफर होती। हा प्रस्ताव ऐकल्यानंतर आम्ही ताबडतोब तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून संपूर्ण माहिती दिली, मात्र पाटील यांनी या प्रकारास स्पष्ट नकार दिला। असं काहीही होत नाही, सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत। आपण जनतेसमोर प्रामाणिकपणे जाऊ, जनता जो कौल देईल तो स्वीकारू, विजय आपलाच होईल, असं जयंत पाटील म्हणाले। जयंत पाटील यांनी सल्ला दिल्यानंतर चव्हाण यांनी हा सेटिंगचा प्रस्ताव फेटाळला, पण नारायणदास पटेल हा इतक्यावर थांबला नाही। चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार नारायणदास पटेलने उमेदवार असलेल्या दीपिका चव्हाण यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्या प्रचारात व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे पुन्हा पटेलने चव्हाण यांच्याशी संपर्क केला आणि तुम्ही पैसे न दिल्यास हीच ऑफर आम्ही भाजप उमेदवार दिलीप बोरसे यांना देऊ आणि त्यांना विजयी करू, असं पटेलने सांगितलं, असा दावा चव्हाणांनी केलाय। एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप नुकताच केला होता। एवढंच नाही तर लोकसभेतील भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील राहुल गांधी यांनी गंभीर आक्षेप नोंदवले होते। मतदार याद्यांमध्ये बनावट नावांची नोंदणी करण्यात आली, खोटे मतदार नोंदवण्यात आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला। दुसरीकडे शरद पवार यांनी दिल्लीत 2 लोक भेटल्याचे सांगितलं। त्यात आता चव्हाण यांनी गुजरातमधून आलेल्या ऑफरचा धमाका केलाय। यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यावर आता सरकार काय भूमिका घेत आहे, आयोग काय खुलासा करणार, हे पाहावं लागणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? खरंच ईव्हीएम मध्ये मतं सेट करता येतात का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।